नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे शेवटचे प्रकरण आणि त्यामधला शेवटचा तास आज आपण पाहत आहोत। या तासामध्ये आपल्याला संकीर्ण प्रश्न संघ 6 मधील उर्वरित काही प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सर्व उजळणी टाइप आहेत, कारण अगोदर पूर्णपणे आपण घेतलेला आहे डिटेल सराव संचामधले उदाहरण। बघा, याच्यामधला 9वा प्रश्न आहे, पुढील वारंवारता वितरणासाठी आयतालेख काढा। आपल्याला माहित झालं आयतालेख काढण्यासाठी काय करावं लागतं, किती कृती आहेत, काय पायऱ्या आहेत, हे सर्व काही आपण शिकलेले आहोत। याचाच उजाळा घेण्यासाठी परत आपण एक उदाहरण याच्याबद्दल घेत आहोत। आयतालेखामध्ये सर्वप्रथम हे वर्ग सलग आहेत का हे बघून घ्यायचं। वर्ग सलग आहे 70 70, बघा 90 90 गॅप नाही, आणि म्हणून 50 ते 70 70 ते 90 90 ते 110 110 ते 130 130 ते 150 150 ते 170 हे वर्ग सलग आहेत आणि याची वारंवारता म्हणजे कुटुंबाची संख्या ही अशा प्रकारे दिलेली आहे। तर याचा आलेख आयतालेख काढण्यासाठी आपल्याला एक्स अक्ष वाय अक्ष हे दोन्ही अक्ष काढून त्यामध्ये योग्य प्रमाण एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर घ्यावं लागतं, जे की आपण अगोदरच्या सुद्धा उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे। तर हे उदाहरण आपण प्रत्यक्षात आलेखाद्वारे बघूया। बघा, हा आलेख पुढील वारंवारता वितरणासाठी आयतालेख काढा। आपण ही सारणी काढली होती बोर्डावर। 50 ते 70 150, 70 ते 90 400, 90 ते 110 460, 110 ते 130 540, 130 ते 150 600 आणि 150 ते 170 350। आणि आयतालेख काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की एक्स अक्ष आणि वाय अक्ष आलेख कागदावर काढल्याच्या नंतर योग्य प्रमाण घेणं आवश्यक आहे। आपण यामध्ये सर्वप्रथम चेक केलं होतं की वर्ग सलग आहेत का। वर्ग आपले सलग आहेत। 50 ते 70 च्या नंतर परत 70 ते 90 मध्ये दोन वर्गाच्या मध्ये गॅप नाही, म्हणजे वर्ग सलग आहेत आणि म्हणून वर्ग सलग असल्यामुळे एक आपलं काम या ठिकाणी वाचलेलं आहे। आता आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढू। हे बघा, मी या ठिकाणी एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे। हे एक्स अक्ष आहे आणि हे वाय अक्ष आहे। हे दोन अक्ष एकमेकांना ओ या बिंदूमध्ये छेदतात। हा झाला त्याचा आरंभ बिंदू। आता राहिलं प्रमाण योग्य प्रमाण घेतलेलं आहे। आपल्याला लक्षात येईल यासाठी थोडं मोठं प्रमाण घेतलं। एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 10 युनिट, वीज वापर जो युनिट मध्ये दाखवलेला आहे, एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 10 युनिट। या ठिकाणी बघा 50 ते 70 हे 50 या ठिकाणी 50 1 सेमी होतो इथून एवढ्यात 1 सेमी म्हणजे 50 या ठिकाणी 60 आहेत, म्हणजे 1 सेमी बरोबर आपण काय घेतलं 10 युनिट घेतलं। या ठिकाणी स्केल बरोबर नाही, मग आपण काय केलं हे एक्स संकोच काढलेला आहे। हे आपल्याला सर्व काही अगोदरच्या प्रश्नामध्ये माहित होऊन गेलेलं आहे। याच्यानंतर पुढचा वाय अक्ष, आपण वाय अक्षावर बघा 1 सेमी बरोबर 50 कुटुंबे घेतली। हे सुद्धा थोडं मोठं प्रमाण घेतलं, थोडा मोठा आलेख दिसण्यासाठी। 1 सेमी बरोबर 50 कुटुंबे, हे 1 सेंटीमीटर आहे 50 कुटुंब, पुढचं 1 सेमी 50 कुटुंब, ह्या प्रमाणे आपण कुटुंबाची संख्या सुद्धा घेतलेली आहे। आता पहिला वर्ग जो आहे, पहिल्या वर्गाची वारंवारता तुम्हाला माहित आहे 50 ते 70 या वर्गाची वारंवारता 150 आहे। मग 50 ते 70 या वर्गाची वारंवारता 150 आपल्याला या ठिकाणी सहज सापडतात, इथंच आहे। पण वेगळ्या याच्यामध्ये मात्र आपल्याला थोडी अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे आपण काय करायचं, अगोदर एका रेषेची किंमत काढायची किती असते ते। तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या उदाहरणामध्ये, जेवढ्या रेषा आहेत तेवढ्यानं जर समजा म्हणजे ही जी अंक या ठिकाणी जो अंक आलेला आहे त्याला एवढ्या रेषांना, याच्यामध्ये जेवढ्या रेषा असतात त्यानं भागायचं, उत्तर मिळतं। मग पहिला अंक आपला 50 आहे, एवढ्यामध्ये रेषा असतात 10, मग 50 ला 10 ने जर भागलं तर 5, म्हणजे एका रेषेची किंमत किती आली 5। अशा प्रकारे एका रेषेची किंमत काढता येते, लक्षात घ्या। एवढे जे पहिला अंक जो असतो या ठिकाणी घेतलेला, त्या अंकाला मधल्या एवढ्या रेषांना जर भागलं तर एका रेषेची किंमत मिळते। एक रेषा म्हणजे आपण एक जर रेषा काउंट केली तर काय होतं आपलं 5 कुटुंब होतात, 5 बरोबर आहे, 5 होतात। ही एका रेषेची किंमत 5 घ्या, 5 10 50 आलं बरोबर इथपर्यंत। हा,
तर आता पहिला वर्ग जो आहे 50 ते 70, 50 ते 70 याची वारंवारता आहे 150. 50 ते 70 याची वारंवारता आहे या ठिकाणी 50 ते 70 हे 150 वारंवारता. आता हा स्तंभ आपण काढून घेऊया. हा स्तंभ 50 ते 70 चा आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता दुसरा वर्ग काय आहे 70 ते 90 त्याचं 400 आहे. 70 ते 90 हा वर्ग जो आहे 70 ते 90 400 आहे. म्हणजे 400 पर्यंत ही रेषा काढावी लागेल आणि त्याच्यानंतर हे 90 चे सुद्धा या ठिकाणी इथपर्यंत काढावा लागेल हा स्तंभ. आपण हा स्तंभ कंप्लीट करूया. ही 400 ही त्याची उंची झाली या स्तंभाची, कारण वारंवारता ही 400 आहे. ओके. आता तिसरा वर्ग या ठिकाणचा पहा 90 ते 110 याची वारंवारता 460. आता बघा इथं मात्र थोडं व्यवस्थित बघायचंय. 460 घ्यायचंय. 460 म्हणजे हे 450 पर्यंत आहेच. आता किती कमी पडेल तर आपल्याला 10. मग एका रेषेची किंमत किती सांगितली आपण 5. मग एका रेषेची किंमत 5 तर आपल्याला किती रेषा पुढे जावं लागतील 2 रेषा पुढे जावं लागतील. हे बघा एका रेषेची किंमत 5 आहे. लक्षात घ्या एका रेषेची हे 450 तर क्लिअर आहे इथपर्यंत. एका रेषेची किंमत 5 म्हणजे 455 होते. पुढची रेषा 460 म्हणजे 2 रेषा पुढे जावं लागेल. बघा ही 1 आणि 2 ह्या इथपर्यंत जावं लागेल. हे फार काळजीपूर्वक घ्यावं लागतं. हे बघा हे 1 आणि हे 2 अशा प्रकारचे ह्या 2 रेषा या ठिकाणी घ्याव्या लागतील. इथपर्यंतची उंची आहे. तर हा स्तंभ कंप्लीट करूया. बरोबर 2 याच्यावर ही उंची काढायची आहे. आता हे कंप्लीट झालं 460. इथपर्यंत 450 होतं. पहिल्या रेषेला 455 झालं. दुसऱ्या रेषेला 460. आता 540 540चं घ्यायचंय. 110 ते 130 110 ते 130 540 आहे. 110 ते 130 540 540 म्हटल्याच्या नंतर हे 500 आहेत. 500 आणि त्याच्यानंतर किती रेषा घ्याव्या लागतील. प्रत्येक रेषेची किंमत 5 म्हणल्याने 45 किती रेषाचं पुढे जावं लागतील 8 रेषा पुढे जावं लागतील. ह्या 5 झाल्या 6 7 आणि 8 इथपर्यंत. म्हणजे पुढे 2 सोडून द्यायच्यात. ह्या 2 सोडून द्यायच्यात इथपर्यंत. ही झाली त्याची उंची. हे झालं 560. 500 किती 40 सॉरी 540 540 ला आणि पुढे 2 रेषा म्हणजे 550च आहे. हे आपण कंप्लीट करूया स्तंभ. हे 540 पुढे 2 रेषा म्हणजे 545 आणि 550 अशा 2 रेषा आहेत. हे 550 करेक्ट या ठिकाणी आहे. हे झाला पुढचा स्तंभ. आता 130 ते 150 काय सांगतं 600. याला काय तेवढं विशेष परिश्रम नाही. 600 ला 600 या ठिकाणी दिसतंय आपल्याला. 600 वर अशी खून करूया. इथपर्यंत घ्यायचा हा स्तंभ 600. हा झाला 600चा. आता 150 ते 170 शेवटचा स्तंभ आहे. याची वारंवारता आहे 350. 350 सुद्धा ऑलरेडी याच्यावर दिलेलंच आहे. 350 म्हणजे इथपर्यंत आपल्याला हा स्तंभ काढावा लागेल. हा झाला 350 चा स्तंभ. तर हा कंप्लीट झाला आयतालेख. पाहून घ्या हा आयतालेख आहे. या ठिकाणी ही कुटुंबाची संख्या, हे वीज वापर युनिट मध्ये हे युनिट आहेत आणि या ठिकाणी ही कुटुंबाची संख्या आहे. तर अशा प्रकारे आपण आयतालेख सराव संचामध्ये सुद्धा पाहिलेला आहे आणि उजळणी म्हणून एक पुन्हा उदाहरण आपण सोडवलेलं आहे. यानंतरचा प्रश्न असा आहे, एका हातमाग कारखान्यात मजुरांना एक साडी बनवण्यास लागणारे दिवस आणि मजुरांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. या सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. आपण पाहिलं सराव संचामध्ये वारंवारता बहुभुज काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आयतालेखाचा वापर करून
म्हणजे आयतालेखावरून वारंवारता बहुभुज काढणे, आणि दुसरं म्हणजे आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढणे. तर आपण जर प्रश्नामध्ये असा कुठल्याही प्रकारे उल्लेख केला नसेल तर तुम्ही कोणत्याही वरील दोन पद्धतीपैकी एक पद्धत अवलंबून वारंवारता बहुभुज काढू शकता. तर हे उदाहरण आपण आयतालेख न काढता आपण करूया. तर हे वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आपल्याला काही बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे वर्ग सलग आहेत का ते पाहणे. वर्ग सलग आहेत, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 सलग आहेत बघा. याच्यामुळे आज याचा प्रश्न भेटला. त्याच्यानंतर दिलेल्या वर्गापैकी सुरुवातीचा जो वर्ग आहे त्याच्यावर अगोदरचा एक वर्ग अस्तित्वात आहे व त्याची वारंवारता 0 घ्यायची. त्याच्यानंतर दिलेल्या वर्गामध्ये शेवटचा जो वर्ग आहे त्याच्यानंतरचाही एक वर्ग अस्तित्वात आहे असं गृहीत धरणे आणि त्याची सुद्धा वारंवारता 0 आहे हे गृहीत धरणं. ह्या दोन बाबी परत एकदाच लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर आपण ही सारणी लिहिलेली आहे पहा. वर्ग आणि वर्ग जर सलग नसेल तर सलग वर्ग लिहिला असता. आपण वर्ग, वर्गमध्य, वारंवारता आणि बिंदूचे निर्देशक याप्रमाणे आपल्याला ही सारणी करावी लागते. हे पाहिलं आपण सराव संचामध्ये. तर हे 8 ते 10 पासून सुरुवात आहे, पण मी पूर्वीचा वर्ग आहे असं गृहीत धरून त्याची वारंवारता 0 घेतली. आणि त्याच्यानंतर शेवटचा वर्ग होता 18 ते 20. तर 18 ते 20 च्या नंतरचा सुद्धा एक वर्ग अस्तित्वात आहे असं मानलं आणि त्याची वारंवारता 0 घेतलेली आहे. म्हणजे ही आपण कृती या ठिकाणी केली. आता आपण याचं वर्गमध्य घ्यायचं. वर्गमध्य घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा छेद 2 म्हणजे 6 अधिक 8 छेद 2. 6 8 14, 14 भागिले 2 म्हणजे किती होतं वर्गमध्य 7. त्याच्यानंतर हे पूर्ण सारणी कंप्लीट करू. बिंदूचे निर्देशक काय होतील. हे वर्गमध्य नेहमी आपण काय करतो x अक्षावर घेतो म्हणजे हे x निर्देशक होतात आणि वारंवारता y अक्षावर घेतो y निर्देशक म्हणजे हा बिंदू काय होतो 7,0. 7,0. याच्यानंतर पुढचं वर्गमध्य असं घेण्याची गरज नाही, फक्त याच्यातला डिफरन्स बघायचा. 6 आणि 8 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 2 चा. प्रत्येक वेळेस 2 ऍड करा. 7 आणि 2 म्हणजे 9, 11, 13, 15, 17, 19, 6 आणि 8 मधला अंक 7, 8 आणि 10 मधला 9, 10 आणि 12 असंही तुम्हाला लक्षात येतं. आणि याचे बिंदू आता आपण लिहूया. निर्देशक बिंदूचे निर्देशक 9,5, 11,16, 13,30, 15,40, 17,35, 19,14 आणि शेवटचा बिंदू जो आहे तो 21,0. अशा प्रकारचे x अक्ष आणि y अक्ष यामध्ये हे अक्ष आलेख कागदावर काढून योग्य प्रमाण घेऊन आपल्याला हे बिंदूचे निर्देशक त्यावर स्थापन करायचे आहे. अतिशय सोपी पद्धत आहे ही. फक्त प्रमाण मात्र व्यवस्थित येणं आवश्यक आहे. तर हा वारंवारता बहुभुज आपण आलेख कागदावर तयार करूया. यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे वारंवारता बहुभुज हा प्रश्न आपण पाहिलेला आहे, बोर्डावर घेतला. आपण एका हातमाग कारखान्यात मजुरांना एक साडी बनण्यास लागणारे दिवस आणि मजुरांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. आपण ही सारणी तयार सुद्धा केलेली आहे. हे वर्ग, वर्गमध्य, वारंवारता, बिंदूचे निर्देशक हे आपण रंगवलेलं जे आहे हे तुम्हाला माहित आहे. हे ऍक्च्युअल हेच वर्ग होते, पण आपण गृहीत धरतो याच्या अगोदरचा सुद्धा एक वर्ग आहे आणि त्याची वारंवारता 0 आणि जेवढे वर्ग आहेत त्याच्या नंतरचा एक वर्ग असतो त्याची वारंवारता 0. आता हे बिंदूचे निर्देशक आपल्याला या आलेख कागदावर स्थापन करायचे. तर मी या ठिकाणी x अक्ष, y अक्ष हे काढलेले आहेत. बघून घ्या. x अक्ष हे आहे आणि y अक्ष हा आहे. हा पूर्णपणे y अक्ष. याच्यावरचं प्रमाण बघा. x अक्षावर 1 सेमी बरोबर 1 दिवस घेतलं. x अक्षावर 1 सेमी बरोबर 1 दिवस. 1 सेंटीमीटर बरोबर 1 दिवस. हे 7, हे 1 सेंटीमीटर झालं 8 दिवस. हे 9, 10, 11. 1 सेमी बरोबर 1 दिवस घेतला. आणि y अक्षावर 1 सेमी बरोबर 5 मजूर घेतले. आता मी सांगितलं होतं तुम्हाला की एका रेषेची किंमत काढायची. कशी काढणार एका रेषेची किंमत.
हे अंक जे आहे या अंकाला एवढ्या रेषानं भागायचं. किती आहेत हे रेषा? 10. 5 ला 10 न भागल्याने किती येतात? 1/2 म्हणजे 0.5. 0.5 एका रेषेची किंमत 0.5 आहे. याचा उलटही असं म्हणू शकतो की 2 रेषा म्हणजे किती? 1. 2 रेषा काउंट करायच्या त्याला 1 म्हणायचं. ह्या 2 रेषा काउंट करायचं त्याला 1 म्हणायचं. पुढच्या 2 रेषा त्याला 1 म्हणायचं. असं करत गेलं तर इथं बरोबर 5 होतात बघा. टॅली करायला फार सोपं असतं. हे 2 रेषेला 1 म्हणा, पुढच्या 2 रेषेला 1, पुढच्या 2 रेषेला 1, पुढच्या 2 रेषेला 1, असं करत करत याच्यापर्यंत 5 होतात. म्हणजे 2 रेषांची किंमत आपण 1 गृहीत या ठिकाणी घ्यावी लागेल. तर अशा प्रकारचं हे प्रमाण घेतलं एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर. ही अक्षांना नावं दिलीत, अक्ष त्याच्यानंतर प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि त्याच्यानंतर वर्ग जे दिलेले आहेत त्या दिलेल्या वर्गाच्या अगोदरचा एक वर्ग अस्तित्वात आहे, नंतरचाही वर्ग अस्तित्वात आहे, असं करून त्याची वारंवारता 0 घेतली आणि हे बिंदूचे निर्देशक आपण आताच बोर्डावर काढलेले आहेत. तेच फक्त मी या ठिकाणी आलेख काढण्यासाठी सोपं जावं म्हणून परत हा टेबल काढलेला आहे. तर पहिला बिंदू आपण या ठिकाणी स्थापन करूया. 7,0. 7,0 दिसतं तुम्हाला इथं बघा. हे 7 एक्स अक्षावर आणि वारंवारता त्याची काय आहे? 0 आहे. हा पहिला बिंदू झाला. त्याच्यानंतर दुसरा बिंदू काय आहे? 9,5. 9 आणि हे 5 या ठिकाणी हा दुसरा बिंदू स्थापन झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा बिंदू स्थापन करूया. 11,16. हे तर पहिला तर निर्देशक इथंच असते, दुसराच शोधायचा असतो. 11 हे 16. हे बघा इथपर्यंत आता हे 15 आहे. आता 16 काढायचं आपल्याला. तुम्हाला माहिती आहे 2 रेषा म्हणल्यानं आपण काय म्हणालो? 1. म्हणजे आपल्याला 16 घेण्यासाठी 2 रेषा पुढे जावं लागेल बघा. 1 आणि 2 या ठिकाणी 16 होईल. लक्षात घ्या, हे मात्र समजणं आवश्यक आहे. प्रमाण 2 रेषा पुढे घेतल्या की 16 झालं. कारण 2 रेषेची किंमत 1 आहे. 15च्या नंतर 2 रेषा पुढे घेतल्यात आपण. ही एक रेषा आणि ही एक रेषा. 2 रेषेवर आपण ही घेतलेलं आहे 16 झालं. त्याच्यानंतर 13, 30. 13 हे 30 या ठिकाणी हा पुढचा बिंदू आहे. त्याच्यानंतर 15, 40. हे 15, 40 आहे. 15,40. 15 आणि या ठिकाणी 40 वर यावं लागेल. हे 40 आहे बघा. हा पुढचा बिंदू झाला. त्याच्यानंतर 17,35. 17चं घ्या आणि 35 वर या ठिकाणी हा पुढचा बिंदू असेल. 17,35. त्याच्यानंतर 19,14. हे पुढचं 19,14. 14 घ्यायचं म्हणजे बघा आता 2 रेषा सोडून द्या. 15 पर्यंत ही आहे. 2 रेषा सोडून द्यायचे. ही एक सोडून द्या, ही एक सोडून द्या. हे झालं 14. हे की नाही? मायनस केले 2 रेषा. हे झालं 14. त्याच्यानंतर 21,0. 21,0 म्हटल्याच्यानंतर याच ठिकाणी. तर हे 2 बिंदू आपण अगोदर जोडून घेऊ. पहिला बिंदू, दुसरा बिंदू अगोदर जोडू. प्रत्येक 2 बिंदू जोडून घेऊया, कारण सर्व हे एका रेषेमध्ये नसतात. हे पहिले 2 बिंदू जोडून घेतले. त्यानंतर हे दुसरे 2 बिंदू घेतले. त्याच्यानंतर हे तिसरे. त्यानंतर हे 2 बिंदू. त्याच्यानंतर हे 2 बिंदू. त्याच्यानंतर हे 2 बिंदू घेऊ. त्यानंतर आता ह्या बिंदूंना अंक म्हणजे जे निर्देशक आहे ते घेऊया. पहिला बिंदू कोणता होता? हे बघा, हा आहे 7,0. हे 7,0. त्यानंतर दुसरा कोणता आहे? 9,5. 9,5.
तिसरा कोणता आहे 11,16. तिसरा 13,30. त्याच्यानंतर 15,40. त्यानंतर 17,35. त्याच्यानंतर 19,14 आणि हे 21,0. तर हे निर्देशक अशा प्रकारे आहेत. तर हा झाला आपला वारंवारता बहुभुज. अशा प्रकारे हा वारंवारता बहुभुज आपल्याला काढता येतो. सर्वांनी बघून घ्या. या पद्धतीने आपण वारंवारता बहुभुज काढायला पाहिजे. बघा ह्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे. एका गावातील आरोग्य केंद्रात 180 स्त्रियांची तपासणी झाली. त्यातील 50 स्त्रियांचे हिमोग्लोबिन कमी होते, 10 स्त्रियांना मोतीबिंदूचा त्रास होता, 25 स्त्रियांना श्वसनाचे विकार होते आणि उरलेल्या स्त्रिया निरोगी होत्या. तर ही माहिती दर्शवणारा गतालेख काढा. आपल्याला चार्ट वगैरे या ठिकाणी दिलेला नाही, आपल्याला तयार करावा लागेल. एकूण स्त्रिया 180 आहेत या गावामध्ये आणि त्या स्त्रियांची तपासणी झाली. तर काही आजार दिसले, काही निरोगी सुद्धा आढळून आले. तर संख्या दिलेली आहे त्याप्रमाणे आपण बघूया. आजार कोणते कोणते ते पहिलं 50 स्त्रियांची हिमोग्लोबिन कमी होते, म्हणजे हिमोग्लोबिन संदर्भात आजार. हिमोग्लोबिन किती स्त्रिया संदर्भात, याच्या संदर्भात 50. त्याच्यानंतर 10 स्त्रियांना मोतीबिंदू आजार हा लिहूया. मोतीबिंदू 10. त्याच्यानंतर श्वसनाचा त्रास असणारे किती आहेत स्त्रिया? 25 आहेत. आणि लास्ट मग आता निरोगी आहेत. निरोगी आता पहा याच्यामध्ये हे 50, 60, 70, 80 आणि 85. 85 स्त्रिया याच्यातून काढून टाकूया. 85 स्त्रिया जर काढून टाकल्या 180 मधून 85 काढून टाका, म्हणजे किती राहिले त्या ठिकाणी? 95. तर ही एकूण टोटल स्त्रिया किती आहेत? 180. आलं क्लिअर? आता ह्याच्यामध्ये आपल्याला याचा केंद्रीय कोणाचं माप काढावं लागेल. म्हणजे हे प्रत्येक प्रश्नामध्ये असं नव्हतं अगोदरच्या, हे आपल्याला स्वतः तयार करावं लागला तक्ता. आता केंद्रीय कोणाचं माप थीटा बरोबर आहे. काय करतो आपण? थीटा बरोबर हे 50 हे पहिलं, याच्यानंतर ही किती पैकी आहे? 50 एकूण किती पैकी आहे? 180 आणि गुणिले किती? 360 बरोबर. या ठिकाणी थीटा बरोबर आहे 10 एकूण किती? 180 गुणिले किती? 360. थीटा बरोबर आहे 25/180 गुणिले 360. थीटा बरोबर आहे 95/180 गुणिले 360. प्रत्येक ठिकाणी आपण हा कोन काढू शकतो. आपण 18 ने कटूया याला. 18 1 18, 18 2 36, 0 0 कटल्यानंतर 50 2 100. हा कोन 100 अंशाचा होईल. दुसरा कोन 18 2 36, परत इथं 10 2 20. हे तुम्हाला मी प्रश्नामध्ये सांगितलं अगोदरच्या कसं करायचं. फक्त या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं, बाकी कोणाचंच नाही. कारण हे प्रत्येक ठिकाणी हे दोन अंक येतच असतात, फक्त हे बदलतो. म्हणून याचं एकदाच माहित झालं हे 2 आहे या दोघांचं, मग या 2 नको नाहीचं प्रत्येक वेळेस. या ठिकाणी सुद्धा करूया. 18 2 36, 25 2 किती झाले? हे 50. त्याच्यानंतर 18 2 36, 5 2 10, 9 2 18 19, 190 अंश. अशा प्रकारे याची जर आपण बेरीज केली तर हे टोटल येतं 360 अंश. तर आता आपण हा वृत्तालेख काढूया. हे केंद्रीय कोनांचा विचार करून आपण याचा वृत्तालेख काढू. यानंतरचा वृत्तालेख बघा. दिलेले आजार, स्त्रियांची संख्या, केंद्रीय कोनाचे माप. हा तक्ता मी काढलेला आहे पुन्हा लक्षात येण्यासाठी. तर सर्वप्रथम योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढूया, सोयीस्कर अंतर कंपासमध्ये घेऊन. आणि त्यानंतर एक आडवी असणारी वर्तुळाची त्रिज्या काढूया, ज्यावर आपल्याला कोन मापक ठेवून
कोन पहिला कोन काढता येईल 100 अंशाचा, ही त्रिज्या. आता ह्या त्रिज्येवर कोन मापक ठेवायचा. कोन मापकाचा सेंटर हा वर्तुळाच्या केंद्रावर आला पाहिजे आणि उजव्या बाजूकडून मोजायचं. खालच्या रेखांकित भागाला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 100 पर्यंत, 90च्या पुढचा भाग 100 इथपर्यंत ही खून केली. आणि आता हा 100 अंश होणारा कोनाचा किरण काढू. तर ही पहिली वर्तुळ पाकळी ज्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता यासाठी आपण काढलेली आहे. आता दुसरं परत मोतीबिंदू आजारासाठी आपण वर्तुळ पाकळी काढू. यासाठी परत कोन मापक हा त्याच्यावर ठेवून 20 अंशाचा कोन मोजू आणि पुन्हा अशाच प्रकारचा केंद्र आणि तो बिंदू जोडणारा किरण काढू. म्हणजे वर्तुळ पाकळी 20 अंश मापाची केंद्रीय कोनाच्या मापाची तयार होईल. त्यानंतर तिसरा श्वसन विकारसाठी 50 अंशाचा कोन करणारी वर्तुळ पाकळी काढायची आहे. त्यासाठी परत अजून आता काढलेल्या किरणावर पुन्हा कोन मापक ठेवायचं आहे आणि त्याचं केंद्र वर्तुळाच्या केंद्रावर येऊ द्यायचं आणि बरोबर रेषा कोइन्साइड झाल्याच्या नंतर माप 50 अंशाचं घ्यायचं आणि अशी खून केल्याच्या नंतर परत हा किरण काढायचा. मग ही झाली आपली श्वसन विकार या आजारासाठी तयार झालेली वर्तुळ पाकळी. आता उरलेली जी मोठी विशाल वर्तुळ पाकळी आहे त्या विशाल वर्तुळ पाकळीचं माप 190 अंश आणि हे निरोगीसाठी आहे. अशा प्रकारे आपल्याला वृत्तालेख काढता येतो.